ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत। बातमी आहे नांदेडमधली। नांदेड जिल्ह्यामध्ये आज अगदी पहाटेपासून जोरदार पाऊस पुन्हा एकदा सुरू झालेला आहे आणि मुखेड तालुक्यामध्ये आज पहाटे ढगफुटीसारखा पाऊस झाला, ज्यामुळे अनेक गावांमध्ये हाहाकार माजलाय। भिंगोली, भेंडेगाव, हसनाळ, रावणगाव, भासवाडी, सांगवी, भादेव अशा सगळ्या गावांमध्ये आणि या परिसरामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे। या आपत्तीमुळे जनजीवन सुद्धा पूर्णपणे विस्कळीत झालंय। वृद्ध नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे। एनडीआरएफची टीम सध्या घटनास्थळी पोहोचतेय, तर मुखेड तालुक्यामधल्या इटग्याळ इथे अडकलेल्या कारला बाहेर काढण्यात यश आलं। काही लोक गावामध्ये अडकून पडलेत अशी सुद्धा माहिती मिळतेय। दरम्यान मुखेड तालुक्यामधल्या रावणगाव इथे एसडीआरएफची टीम सुद्धा दाखल झाली आहे। सध्या नांदेडमधली ही काही दृश्य आपण बघतोय। मुखेड तालुक्यामध्ये ढगफुटीसारखा पाऊस झालेला आहे। तर तिथले स्थानिक आमदार तुषार राठोड सध्या आहेत आपल्या सोबत। तुषारजी, आपण ही काही दृश्य दाखवतोय नांदेडमधली। खरं तर पूरस्थिती निर्माण झालेली आहे आणि नागरिकांचं स्थलांतर करण्याचं सुद्धा मोठं आव्हान आहे। काय नेमकी माहिती देऊ शकाल तिथल्या परिस्थितीविषयी? नमस्कार। रात्री 1:30-2च्या सुमारास आमच्या जिल्हा सीमेवरती म्हणजे उदगीर भागामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाला आणि लिंडी नदीला पूर आला। आणि नेमकं याच वर्षी 39 वर्षानंतर आपण लेंडी आंतरराज्य प्रकल्पाचा पहिला टप्पा आपण पूर्ण केलाय आणि त्यामुळे ही पूर परिस्थिती अधिक गंभीर झाली। 6 गावं आता पूर्णपणे जवळपास पाण्याखाली आहेत। यामध्ये भेंडेगाव, बुजुर्ग, भिंगोली, रावणगाव, हसनाळ, भासवाडी आणि मारजवाडी ही गावं आहेत। परंतु 4 गावातील सर्व नागरिकांना गावाबाहेर रात्रीच काढण्यात आलेलं आहे। यापैकी रावणगाव या गावठाणामध्ये अजून जवळपास 70 ते 80 नागरिक त्या ठिकाणी अडकले असल्याची शक्यता आहे। एसडीआरएफची टीम, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार सर्व यंत्रणा सकाळी 6 वाजता घटनास्थळी पोहोचलेली आहे। छोट्या होड्या आणि नावेच्या सहाय्यानं या लोकांना बाहेर काढण्याचं काम सुरू केलेलं आहे। दुसऱ्या गावामध्ये 9 नागरिक अडकलेले आहेत, ते गाव हसनाळ आहे। तिथे आता एका नागरिकाला आम्ही बाहेर काढलेला आहे। 8 नागरिकांसाठी आम्ही बोट आतमध्ये पाठवलेली आहे, त्यांचा संपर्क झालेला आहे। बरं, आता सध्या पाऊस कमी झालेला आहे। जवळपास 1.5 ते 2 फूट पाण्याची पातळी खाली गेलेली आहे। पाऊस नाही पडला तर पुढील काही तासामध्ये सर्व परिस्थिती आटोक्यामध्ये येऊ शकते। परंतु जर भविष्यात पाऊस जास्त झाला पुढील काही तासामध्ये तर अधिक गंभीर परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी आणि आम्ही सर्वजण या परिस्थितीवर नजर ठेवून आहोत। आम्ही जवानांच्या तुकडीला सुद्धा आम्ही पाचारण केलेलं आहे। पुढील काही तासामध्ये जवानांची तुकडी सुद्धा त्या ठिकाणी दाखल होईल। बरं तुषारजी, कालपासून खरं तर म्हणजे मागच्या 1-2 दिवसांपासून हा पाऊस सुरू आहे। साधारणपणे किती वेळात किती पाऊस पडला आहे याबद्दल तुम्ही काही सांगू शकता का? आणि आतापर्यंत किती लोकांचं स्थलांतर तुम्ही यशस्वीपणे केलेलं आहे? मागच्या 3 दिवसापासून सातत्यानं संततधार सुरू आहे। परंतु एकाच वेळेस जास्त पाऊस पडलेला नव्हता, त्यामुळे परिस्थिती आटोक्यात होती। परंतु रात्री नेमकं उशिरा 1:30-2च्या सुमारास सर्व लोक झोपल्यानंतर हा पाऊस झालेला आहे। अजून मला याच्याकडे किती मिलीमीटर पाऊस झाला याच्या फिगर्स माझ्याकडे अवेलेबल झाल्या नाहीत। परंतु आणि हा पाऊस मुखेडमध्ये कमी झालेला आहे। उदगीर तालुका म्हणजे लातूर जिल्ह्याच्या बॉर्डरला हा पाऊस झालेला आहे, धरण क्षेत्राच्या वरच्या भागात, आणि तिथून हा पूर आलेला आहे। आणि त्यामुळं एकदमच 6 मीटर पाण्याची पातळी वाढली। 18 फूट पाणी आल्यामुळं ही परिस्थिती निर्माण झालेली आहे। बरं, साधारणपणे तुम्ही जी माहिती देताय ही जी वेगवेगळी गावं आहेत, तर किती लोकसंख्येची साधारणपणे ही गावं आहेत? म्हणजे आपल्याला एक अनुमान काढता येऊ शकेल की काय नेमकी परिस्थिती असू शकेल या ठिकाणी? जवळपास 5 ते 6 हजार लोकसंख्या आहे। यापैकी सर्वच नागरिक आता सुरक्षित स्थळी आपण हलवले आहेत। परंतु काही नागरिक म्हणजे फक्त रावणगावमध्ये 70-80 आणि हसनाळमध्ये 9 एवढेच लोक अडकलेले आहेत। ठीक आहे, धन्यवाद तुषारजी, तुम्ही बोललात यासाठी। आणि आपल्यासोबत नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले सर आहेत। राहुलजी, आपण बघतोय नांदेडमधल्या ज्या पद्धतीची परिस्थिती